नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण पाहतोय बीड जिल्हा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो, कारण याच बीड जिल्ह्यानं अनेक दिग्गज नेते राज्यासह देशाला दिलेले आहेत। त्यामुळे बीड जिल्ह्याचं राजकीय महत्त्व आपण सर्वांनी पाहिलं आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जी रक्ताची नाती एकमेकाच्या विरोधामध्ये जे लढत होते तेच आता एकत्र आल्यामुळं यामध्ये जी ताकद आहे ती वाढल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार गटात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांचे भाऊ देखील याच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। त्यामुळे ही लढत फारच चुरशीची या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे सर्वजण एकमेकाची नाती एकत्र येत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते मराठा कॅन्डिडेट असल्यामुळे मराठा बांधव हे कुणाला मतदान करणार हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे। त्याचबरोबर बजरंग सोनवणे हे देखील मराठा उमेदवार असल्यामुळं राज्यामध्ये आणि देशामध्ये मराठा आंदोलन कशी झाली ही सर्वांनी पाहिली आहेत। मात्र यामुळे जे मतदान आहे ते कशा पद्धतीने होणार हे सुद्धा पाहणं औचित्याचं ठरणार आहे। त्याचबरोबर पंकजा मुंडे यांची ताकद जी आहे ती वाढल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते, कारण धनंजय मुंडे जे बंधू आहेत हे त्यांच्याबरोबर आलेले आहेत। तर एकीकडे मराठा आरक्षणासाठी आपलं बलिदान देणारे विनायक मेटे यांनी देखील मोठं काम मराठा आरक्षणासाठी केलं। मात्र मराठा आरक्षणाच्या बैठकीला जात असताना विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं। मात्र त्यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे या देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा प्रसार माध्यमावर आपण सर्वांनी पाहिली आहे। मात्र यामुळे ज्योतिताई मेटे यांनी अजूनपर्यंत कुठलाही निर्णय घेतला नाही। त्यामुळे ज्योतिताई मेटे काय निर्णय घेणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे। त्याचबरोबर ही होणारी चुरशीची लढत कशी होणार हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे। हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड।